मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज हा आहे आपला सर्वात ताजा सर्वे। संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक लोकांसोबत मागचे काही दिवस सातत्याने बोलल्यानंतर मी माझा अंदाज इथे वर्तवणार आहे। अंदाज कशा बाबतीत, तर कोणता पक्ष नक्की किती जागा जिंकू शकतो, कोण कोण जिंकणार हे नाही, कोणता पक्ष किती जागा जिंकू शकतो, मग यामध्ये टॉपला कोण राहणार, 2 नंबरला कोण राहणार, सर्व काही सांगणार आहे। तर मग मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्रामध्ये 48 जागांसाठी मतदान झालं। एकीकडे महायुती होती, एकीकडे महाविकास आघाडी होती। महायुतीमध्ये मग अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपा असे होते। तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे होते। आणि मग जेव्हा जागा वाटप झालं तेव्हा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 21 जागा लढवल्या, काँग्रेसने 17 जागा लढवल्या, तर शरद पवार यांनी 10 जागा लढवल्या, 48 पूर्ण झाल्या। आणि मग इकडे जेव्हा महायुतीचं पाहतो तेव्हा भाजपने 28 जागा लढवल्या, शिंदेंनी 15 जागा लढवल्या, अजितदादांनी 4 जागा लढवल्या, तर रासपला 1 जागा देण्यात आली होती। ह्या झाल्या 48 जागा। आणि मग आता सर्वांना उत्सुकता आहे की कोण नक्की किती जागा जिंकणार आणि यामध्ये सगळ्यात टॉपला नक्की कोण राहणार। मग टॉपला कोण राहणार तर हे सगळ्यात शेवटी सांगतो। आपण सुरुवात करूया किती अजितदादांपासून। अजितदादांनी जे काही मतदारसंघ लढवले, 4 मतदारसंघ, आणि तेथील जनतेला, लोकांना, माझे जे सोर्सेस आहेत त्यांना जेव्हा बोललो तेव्हा असं लक्षात येतंय की अजितदादा यांना महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळत नाहीये, ते शून्यावरती आउट होत आहेत। मग त्यानंतर येऊया आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे। एकनाथ शिंदे यांनी 15 जागा लढवल्या होत्या, तर या 15 जागांपैकी 13 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा गट अशी ती लढत होत आहे। आणि मग या लढतीमध्ये उद्धव ठाकरे हे सरशी मारताना दिसत आहेत, आघाडी घेत असताना दिसत आहेत। आणि मग एकनाथ शिंदे यांना फार तर 2 ते 5 जागांपेक्षा जास्त जागा मिळत नाही, कारण आपण 3चं मार्जिन ठेवलेलं आहे। 2 ते 5 जागांपेक्षा जास्त जागा मिळवू शकणार नाहीत अशी एकंदर परिस्थिती आहे। मग त्यानंतर येतो नंबर तो शरद पवारांचा। मग शरद पवारांनी 10 जागा लढवलेल्या आहेत आणि मग या 10 जागांपैकी शरद पवार हे 5 ते 8 जागा जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे। आणि मग त्यानंतर राज्यामध्ये आता महत्वाचे 3 पक्ष राहिले, काँग्रेस, भाजपा आणि उद्धव ठाकरे। तर या तिघांमध्ये नक्की बाजी कोण मारणार, टॉपला कोण राहणार असा एक अंदाज अनेक जणांच्या मनात उत्सुकता आहे। तर या तिघांमध्ये उद्धव ठाकरे हे सर्वात टॉपला, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खासदार निवडून आणून राहू शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे। कारण अनेक जिल्ह्यांमध्ये मी बोललेलो आहे, त्यांनी काही जुने, काही नवखे आणि काही बाहेरून घेतलेले असे सर्व 21 उमेदवार उभा केले होते। आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी सर्व कॅम्पेनिंग केलेलं आहे त्यावरून उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये 16 ते 19 जागा जिंकू शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे। आणि मग राहतो प्रश्न 2 नंबर कोण आणि 3 नंबर कोण। नंबर 1 उद्धव ठाकरे, तर 2 नंबर आणि 3 नंबरसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये खूप मोठी लढाई आहे। आणि जेव्हा ही 2 नंबर आणि 3 नंबर साठीची लढाई आहे तेव्हा मग काँग्रेसच्या आणि भाजपच्या जागांमध्ये फार तर एक 2 ते 3 जागांचा फरक असणार आहे। कारण यावेळी ज्या पद्धतीने काँग्रेस लढलेली आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी भाजपचा सामना हा काँग्रेसच्या उमेदवारांसोबत झालाय किंवा मग शरद पवारांच्या उमेदवारांसोबत झालाय। फक्त 4 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेला आहे आणि त्या 4ही ठिकाणी 4 पैकी जवळपास 3 ठिकाणी उद्धव ठाकरे हेच आघाडीवर असल्यास समजतं। आणि मग उद्धव ठाकरेंच्या जागा 16 ते 19 आणि 2 नंबरच्या यांच्या जागा याच्यामध्ये
फार फार तर 2-3 जागांचा फरक, म्हणजे 12 ते 15च्या दरम्यान भाजपा आणि काँग्रेस हे दोघेही राहू शकतात, अशी एकंदर महाराष्ट्रामधील परिस्थिती आहे. मग आपण संपूर्ण निकाल पाहूया 1, 2, 3, 4 असं. तर उद्धव ठाकरे 16 ते 19, काँग्रेस आणि भाजपा दोनही पक्ष 12 ते 15, 1-2 जागांचा दोघांमध्ये फरक राहील. 2 नंबर 1 आणि 3 नंबर 1. 4 नंबरला शरद पवार राहतील 5 ते 8 जागा. 5 नंबरला एकनाथ शिंदे राहतील 2 ते 5 जागा आणि 6 नंबरला अजित पवार राहतील 0 जागा. मित्रांनो, हा एकदम ताजा सर्वे आहे आणि माझ्या या सर्वे विषयी तुम्हाला नक्की काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच थांबतो. धन्यवाद.